फायनल मेरिट लिस्ट लागेलच, पण सध्या तुमच्याकडे वेळ आहे. तर तुम्ही काय करा, लिस्ट बनवा. तुम्हाला कोणते कॉलेजेस पाहिजे आणि त्या कॉलेजेसमधली कोणती ब्रँच पाहिजे याची सविस्तर एका पेजवर पूर्ण ब्रँच आणि कॉलेजचं नाव, ब्रँच कॉलेजचं नाव. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा मला आज दिवसभरामधून खूप फोन पण आलेत, सर मला गव्हर्नमेंट कॉलेज घ्यायचं आहे, पण मी एकच ब्रँच टाकू शकतो का गव्हर्नमेंट कॉलेजमधली, का मला जास्त जास्त ब्रँचेस तिथले टाकता येतात? तर विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोणतंही असू द्या, तिथले तुम्ही सर्व ब्रँचेसचे नावं भरू शकता, सर्व ब्रँच तुम्ही ऑप्शन फॉर्म मध्ये भरू शकता. आता तुमच्या आवडीनुसार आहे, तुम्हाला कोणत्या ब्रँचला ऍडमिशन घ्यायचं आहे त्याच्यानुसार तुम्ही ते ऑप्शन फॉर्म भरायचं आहे. आणि एवढं लक्षात ठेवा, फर्स्ट ऑप्शन विचारपूर्वक टाका. फर्स्ट ऑप्शनला जर तुमचा नंबर लागला तर त्या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन घ्यावंच लागते, हे कंपल्सरी आहे. तर आता काय करा, तुम्ही व्यवस्थित कॉलेजेसची आणि ब्रँचेसची लिस्ट बनवा, जेणेकरून तुम्हाला उद्याला ऑप्शन फॉर्म भरत असताना काही अडचण येणार नाही, गोंधळ होणार नाही. ठीक आहे, नाहीतर मग माझ्या काकाने सांगितले, माझ्या मामाने सांगितले, माझ्या भावाने सांगितले, मला ओळखीचे एक पॉलिटेक्निकला आहेत त्यांनी तो सिनियर सांगितलाय, असं होते आणि आपलं कुठं भलतंच कुठंतरी नंबर लागून जाते. त्यामुळं तुम्हाला कुठं पॉलिटेक्निक करायचं आहे, कोणत्या कॉलेजला करायचं आहे, कोणती ब्रँच घ्यायचं आहे याची सविस्तर लिस्ट बनवा, जेणेकरून तुम्हाला उद्या काहीही घाई